शेतकऱ्याला घरच्या घरी मायक्रोन्यूटन कमी खर्चात बनवता येतं का तर येतं. आता व्हिडिओ जरा थोडासा मोठा होणार आहे. मायक्रोन्यूटनची सगळी थिअरी तुम्हाला समजून घ्या सांगायसाठी व्यवस्थितपणे क्रमाक्रमाने घ्यायचे आहे. काय काय साहित्य लागणार ते आपण पाहूया अगोदर. एक 5 लिटरची बारड्या 2 प्रकारच्या पाहिजेत. ह्या 2 बारड्या आहेत. त्याच्याबरोबर 10 लिटर ॲक्वाचंच पाणी पाहिजे आपल्याला. 10 लिटर मायक्रोन्यूटन बनवायच्या 10 लिटर ॲक्वाचंच पाणी पाहिजे. अन्य कोणतंही नको. विहीर, आड, ओल, नाला, बोरचं पण नको आहे आपल्याला पाणी. कारण त्याचा TDS आपल्याला 75 ते 50च्या खाली असतो. अशा TDSचंच पाणी पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट 1 लिटरची बॉटल पाहिजे आपल्याला मापून घेण्यासाठी. 2 बादल्या का लागणार आहे ते सांगतो तुम्हाला मी. 2 द्रावण A आणि B मध्ये मिक्स करायचे, त्यामुळे 2 बादल्या आपल्याला लागणार आहेत, कंपल्सरी लागणार आहेत. त्याच्याबरोबर काय काय लागणार तुम्हाला सांगतो मी. काही फेरस सल्फेट 750 ग्रॅम, मी शिस्तीत बोलतोय. फेरस सल्फेट 750 ग्रॅम बाजारात मिळतं आपल्याला रासायनिक खताच्या दुकानामध्ये. ही सर्व साहित्य रासायनिक खताच्या दुकानामध्ये मिळतंच. बघा हे मोरसूद आहे आपल्याला. मोरसूद आपल्याला 500 ग्रॅम पाहिजे सर्वसाधारण. हे बोरॅक्स पाहिजे 300 ग्रॅम. त्याच्यानंतर मॅंगनीज आपल्याला 300 ग्रॅम पाहिजे. त्याच्यानंतर झिंक सल्फेट 1750 ग्रॅम आणि सायट्रिक ॲसिड 300 ग्रॅम पाहिजे. झिंक फेरस हे जे सांगलेलं प्रमाण आहे या प्रमाणामध्ये सर्व मोजून मापूनच घ्यायचं आहे आपल्याला. कमी जास्त करायचं नाही. जे सांगलेल्या ह्या 6 प्रकारच्या वस्तू आहेत त्या 6 डबा एक लागणार आपल्याला 14 ते 15 लिटरचा. पाणी उकळण्यासाठी जळण एक थोडंसं लागणार आहे आणि काडीची पेटी एक लागणार आपल्याला. तेव्हा इथं मागे मी चूल मांडलेलीच आहे. रानातच करतोय हा व्हिडिओ, आपल्या शेतामध्ये करतोय. मायक्रोन्यूटन मायक्रोन्यूटन कसं बनवायचं हे बनवता येतं तर सहजपणे आपल्याला बनवता येतं. हे सर्व ही जी टेक्नॉलॉजी आहे ही श्री संत विज्ञान संत अंकुश पाटील यांची टेक्नॉलॉजी आहे. ते या डब्यामध्ये 8 लिटर मोजून पाणी घ्यायचं आहे. ते पाणी इतकं गरम करायचं आहे की कडक, एकदम कडक, म्हणजे न उकळता एकदम कडक. आपण जसं आंघोळीला पाणी घेतो पुन्हा इसान घालतो तशा पद्धतीचं कडक पाणी बनवायचं आहे. 8 लिटर पाठीमागं हे डब्यात पाणी 8 लिटर घेतलेलं आहे बघा. आणि आता ती चूल पेटवलेलं आहे. कडक पाणी गरम होईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. आता लक्षणे आता गरम झालंय बघा. वास कसा येतोय बघा. आता रट असा थोडासा आवाज आला. पाणी इसान जसं घेतो आपण पाणी घालायला बघा. आता आपल्याला 2 बाड्यांचं काही कामं सांगितले तुम्हाला मी. एकामध्ये फेरस सल्फेट आपल्याला 750 ग्रॅम घ्यायचा आहे. आता ते मी एका बाडीत ओततोय बघा. काही 750 ग्रॅम मी फेरस सल्फेट घेतलंय बघा. हे विरघळलेलं आहे बघा. हे आपण 6 लिटर पाणी घेतलंय बघा. ही मोठी बारडी दिसते 6 लिटर पाण्याची. हे 1750 ग्रॅम झिंक सल्फेट आहे बघा. हे 1750 ग्रॅमच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. सल्फेट 750 ग्रॅम पहिल्या बारडीमध्ये मी द्रावण विरघळायला लागलोय आणि दुसऱ्या बारडीमध्ये आपल्याला झिंक सल्फेट 1750 ग्रॅम विरघळायला टाकलंय बघा. हे पण विरघळलं बघा. आता हे लवकर विरघळतं, काय अडचण. 300 ग्रॅम मॅंगनीज टाकलं बघा यात 6 लिटरच्या पाण्यामध्ये. बोरॉन किंवा बोरॅक्स हे पण आपल्याला 300 ग्रॅम बघा. झिंक सल्फेट, मॅंगनीज आणि बोरॉन. झिंक सल्फेट आपण 1750 ग्रॅम घेतलं, मॅंगनीज आपण 300 ग्रॅम घेतलं, बोरॅक्स किंवा बोरॉन आपण 300 ग्रॅम घेतलं. म्हणजे 3 केमिकल मायक्रोन्यूटनची ह्याच्यामध्ये 6 लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स केलेले आहेत. फक्त फेरस सल्फेट हे वेगळं आपण बारडी केलेली आहे त्याची, आणि ह्या 3 द्रावणाची आपण वेगळी बारडी 6 लिटरची केलेली आहे. तुम्ही समजून घ्या. झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅंगनीज आणि बोरॉन हे 3 मायक्रोन्यूटन्स ह्याच्यामध्ये आपल्याला विरघळलेले आहेत बघा. ह्या 6 लिटर पाण्यामध्ये आपण A द्रावण म्हणा, याला आपण B द्रावण म्हणा. म्हणजे 2 बारड्या वेगवेगळ्या. आपण ज्या बारडीमध्ये 6 लिटर पाणी आहे म्हणजे त्या बारडीला तुम्ही A बारडी म्हणा. फेरस सल्फेटचं 2 लिटरचे पाणी आहे हे ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. तर काय मी ओतलं पाणी बघा. सांगितलेल्या प्रमाणात क्रम केला तरच ते व्यवस्थित तयार होतं, अन्यथा तयार होत नाही. तुम्ही कुठल्यात कशात बी काय मिक्स करून चालणार नाही. व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा, डबल बघा, समजून घ्या आणि कमेंट. आता हे सगळं द्रावण 8 लिटर झालं बघा. हे मी 6 लिटर घेतलं होतं, हे 2 लिटर घेतलं होतं. म्हणजे फेरस सल्फेटचं 2 लिटर पाणी आहे. अगोदर ते फेरस सल्फेट विरघळून घेतलं. त्यामध्ये 1750 ग्रॅम 6 लिटरमध्ये मी झिंक सल्फेट टाकलं, त्यानंतर बोरॉन टाकलं, त्यानंतर मॅंगनीज टाकलं आणि ही दोन्ही द्रावण आता मिक्स केलेले आहेत बघा. 6 लिटर मिळून 6 2 8 लिटर पाणी तयार झाले बघा. हे द्रावण पूर्ण आता हलवून घ्यायचं आणखीन डबल. बघा हे अशा पद्धतीत तयार झालेलं आहे बघा. हे मोरसूद किंवा कॉपर सल्फेट त्याला म्हणतात बघा. पद्धतीचा निळसर कलर आहे बघा. मोरसूद टाकतोय बघा मी याच्यामध्ये. बघा आता हे मोरसूद टाकल्यापासून कलर सुरू झाला बघा. ह्यो म्हणजे 728 रुपये पावडर फॉर्ममधला मायक्रोन्यूटन विकत मिळतो आपल्याला. एवढा महाग आहे. त्याची किती स्वस्तात हा फॉर्म्युला आहे बघा. हा फॉर्म्युला श्रीसंत विज्ञान
अंकुश पाटील यांचा हा फॉर्म्युला त्यांनी ओपन केलेला आहे. हा कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना ही मायक्रोन्यूट्रन बनवता यावी म्हणून हा फॉर्म्युला त्यांनी कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतात, त्यामध्ये ते फॉर्म्युला सांगतात आपल्याला कोणीतरी एक चिलेशन एजंट लागतो. तर तो चिलेशन एजंट आहे सायट्रिक ॲसिड. बघा हे टाकतोय बघा, सायट्रिक ॲसिड आपल्याला 300 ग्रॅम टाकायचं आहे बघा. टोटली आता हे हलवून घ्यायचं परत राहून. सेम मार्केटमध्ये जसा हिरवट कलर असतो मायक्रोन्यूट्रनचा तसाच कलर झालेला तयार बघा. जसं मायक्रोन्यूट्रन मार्केटमध्ये असते त्या पद्धतीनेच तयार झालेलं आहे बघा. मायक्रोन्यूट्रन जो फॉर्म्युला कंपन्यांना बनवायला सांगितला आहे महाराष्ट्र शासनानं त्या पद्धतीचं हे मायक्रोन्यूट्रन तयार झालं. पिकांना सूक्ष्मद्रव्ये लागतात का? लागतात. ते कमी प्रमाणात लागतात, पण ती आवश्यक आहेत का? तर आवश्यक आहेत. सूक्ष्मद्रव्याशिवाय पीक चांगलं येत नाही. तर हे आपण सूक्ष्मद्रव्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया पिकांच्या मधली वाढवतं. पान, फूल, फळांचा आकार वाढवतं. पानगळ, फुलगळ, फळगळ थांबवत असतं. म्हणजे फळगळ थांबवत असतं. फळांचा आकार मोठा करून जी फळं गळतात किंवा फुलं गळतात ते थांबवायचं काम करत असतो. झाडांचा पूर्णपणे विकास करत असतं. आणि प्रत्येक पिकाला गरज असतेच, मायक्रोन्यूट्रियनची गरज असतेच. थोड्या प्रमाणात असू दे पण ती गरज ही लागते. हे मायक्रोन्यूट्रियन कसं बनवायचं, त्याचं मटेरियल कुठं मिळणार? तर श्री संत विज्ञान संत अंकुश पाटील पलुच्या यांच्या दुकानामध्ये हे साहित्य सर्व मिळतं. तुम्ही मार्केटमधून कुठूनही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. अवघात 700 ग्रॅम फेरस ग्रॅम आहे, फेरस सल्फेट आहे, 1750 ग्रॅम झिंक सल्फेट आहे, 300 ग्रॅम मॅग्नीज आहे, 300 ग्रॅम बोरॅक्स आहे आणि कॉपर सल्फेट 500 ग्रॅम आहे आणि सायट्रिक ॲसिड 300 ग्रॅम आहे. आता हे द्रावण तयार झाल्यापासून सर्वसाधारण 8 तासानंतर हे तुम्ही वापरू शकता. 3 ते 5 मिली फवारणीसाठी वापरू शकता आणि 1 एकरासाठी ठिबक बंद सोडण्यासाठी तुम्ही 5 लिटर वापरू शकता. त्याचे फायदे काय होतात बघा. आता पिकाला सूक्ष्मद्रव्य भरपूर प्रमाणात मिळतात. पिकांची शक्ती वाढते, पानामधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मदत होते, फळाफुलांचा संख्या वाढून गळती थांबते, उत्पादन मालाच्या गुणवत्तेत वाढ होते. सर्व पिके, फळं, भाजीपाला, ऊस, केळी यांना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे तयार केलेलं आता मायक्रोन्यूट्रन आहे मी.